सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा हाहाकार उडालेला आहे। लवे गावात भयंकर पूरस्थिती निर्माण झालेली असून 800 लोकवस्तीचं हे संपूर्ण गाव पाण्याखाली गेलंय। लवे गावात एका बाजूला सीना नदी, दुसऱ्या बाजूला गावचा ओढा आहे। दोन्ही बाजूनी पाणी आल्यामुळे गाव पाण्याने वेढलं गेलेलं आहे। हे गाव खरं तर समृद्ध आहे, मात्र सध्याची ही ड्रोन दृश्य आपण पाहतोय, अख्खच्या अख्खं गाव हे पाण्याखाली गेलंय। तर सोलापूर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी पावसाचा कहर पाहायला मिळतोय। लवे गावात भयंकर पूरस्थिती निर्माण झाली। 800 लोकवस्तीचं हे संपूर्ण गावच पाण्यामध्ये गेलेलं आहे। ऊसाची शेती या ठिकाणी केली जाते, ती पिकं सुद्धा उद्ध्वस्त झालेली आहेत। ऊसाचं शेत पूर्णतः उद्ध्वस्त झालेलं आहे। दुसरीकडे अनेकांच्या घरात पाणी गेलेलं आहे आणि त्यामुळे बंगले सोडून अनेक गावकरी हे दूर ठिकाणी निघून गेलेले आहेत। आता ही स्थिती हळूहळू कधी पूर्वपदावर येणार याची प्रतीक्षा त्यांना लागली आहे। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। आपण पाहूयात। हे गाव लवे हे ह्या पुराचं एक मोठं चित्र म्हणून तुमच्यासमोर आम्ही मांडतोय, कारण प्रत्येक गावात ह्याच्यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नाही आहे। आता ही जी पायवाट आहे ना, आत्ता तयार झाली आहे 24 तासानंतर, आणि म्हणून लोक, तुम्ही कधी आले बाहेर? 2 दिवस झाले। तिकडेच होते काय? हां, इकडेच होती। 2 दिवस झाला आम्ही बाहेर शाळेवर चला तर माईक। तर लोक जे आहेत ते 24 तासानंतर एक तर त्यांच्या गावाकडे परत चालली आहेत, नाहीतर गावातनं बाहेर पडले 24 तासानंतर। आणि 24 तासानंतरही पुराचं जे पाणी आहे ते अजूनही अनेक घरामध्ये आहे, ते मला तुम्हाला दाखवायचं आहे। आणि फार ह्याच्यापेक्षा काही वेगळी परिस्थिती असणार नाही आहे की जी पुराची त्या परिस्थितीचं आकलन महाराष्ट्राने करावं। सरकार काय करू शकतं, ह्याबरोबर आपण काय करू शकतो याचा विचार व्हावा। इथं सगळं आज जे क्षेत्र तुम्ही पाहत आहात ते संपूर्ण क्षेत्र हे पाण्याखाली होतं। पहिल्यांदा कॅमेरासह आपण एखाद्या गावात जातो आहोत आणि पूर थोडासा कमी झाल्यानंतर ज्या गावामध्ये 10 फूट, 15 फूट, 20 फूट पाणी आहे, त्या गावातली परिस्थिती, तिथली शेती दाखवत आहे। काय नाव मामा? दिगंबर भीमराव। हा, दिगंबर भीमराव। हां, चला पुढं। हां, असा कावा पाऊस? हा, पाऊस काय? पाऊस आता रात्रीच उघडला बघा पाऊस। हा, ह्याच्या आधी आठवडा झाला पाऊस बंदच नाही। हां हां, ढगफुटीच पाऊस। हा, दगड फेकले आणि पत्र्यावर वाजत आहे। दगड फेकल्यासारखं। हां, इतका मोठा पाऊस होता। पाणी साऱ्या रस्त्यानं गुडघ्याने पाणी वाचत होतं, गुडघ्या रानात तर काय मापाच्या बाहेरच पाणी होतं, लईच पाणी होतं रानाच्या बाहेर। आपलं घर आहे की? किती होतं पाण्यात खाली भीतीला पाणी लागलं पाठीमाग। बरं, आणि गावातली किती घरं अशी पाण्यात आहेत? बरीच गेली ती, हवारीवरची जी घर आहे ती, त्या घराने पाणी घुसलेलं खाली लावून। तर हे काळी माती आहे, ज्याला ब्लॅक कॉटन सॉईल आपण म्हणतो, कारण सिनेचं नदीच्या शेजारीच आहे ना हे, तर ब्लॅक कॉटन सॉईल असणारच आहे। ते साधारणपणे 100 फुटापर्यंतचं आहे। तर अशा घरात तुम्हाला बांधकाम करायचं असेल, अशा इकडे जायचं ना, हे तुम्हाला दिसायला लागेल, समजून घेता येईल काय परिस्थिती निर्माण झाली आहे। कुठं निघाले गाडी घेऊन? हा, रोडला काढायची? पाण्यात होती काय? पाण्यात नाही, घरी होती वैरण आणायला। आता वैरण? आता सगळे पहिल्यांदा बाहेर पडायला गावात? नाही, सकाळी माय घर घरात शिरलं होते पाणी आपले? होय, बर बर, शिरलं होतं पाणी। बर, असे लोक, चला चला चला। सगळ्या घरात पाणी आहे का निघाले? सगळ्या घरातलं? हा, नुकसान नाही तुमचं नाही झालं नुकसान? तर हे झालं की पाणी म्हणजे असं भांडे ही अशी आहे की जरा। तर हा बांधावरचा रस्ता तयार झाला आणि त्याच्यानंतर मग गावकरी गावाच्या बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे। ते दृश्य तुम्ही जे बघत आहात ती आपण पण आपल्या कॅमेऱ्याच्या साहाय्यानं गावात पहिल्यांदा एंट्री करतो आहोत, आणि दिसेल की जे गाव 24 तास पूर्ण पाण्याखाली होतं, 380 घरं आहेत, त्यातली जवळपास 300 घरं ही पाण्याखाली होती। पूर्ण शेती पूर्ण पाण्याखाली आहे।
हे बघत आहात तुम्ही ते. पण मला समजून घ्यायचं आहे आणि तुम्हाला दाखवायचं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा अशी शेती पाण्याखाली जाते तेव्हा परिस्थिती काय होते, घरांची काय अवस्था होते, मुळात लोकांचा जो संसार उभा केला असतो लोकांनी तो कसा होतो. काल बाहेर पडला होतो का आत्ता पडलो? नाही काल पडलो होतो तिच्यापासून बाहेरच आहे की आम्ही. हं. आज तर निघालोय. आता काल बाहेर गेलेलो, आज सकाळी आलो कसं खायला प्यायला करून घेऊन चाललो अजून. चुलीवर केलं का? हा गॅस कुठला आपल्या. डबा घेऊन चाललो. हा डबा घेऊन चाललो आता खायला प्यायला. काल तिकडे. कुठं होतो? काल तिकडे वरी होतो पटांगणात. मग आता घरी पाणी. पाणी आहे की पाणी पुढं आलं तर दारासमोर तर पळालं होतो. हं. नाहीतर कशाला आम्ही तरी निघतो. आमच्या दारा पुढं पाणी वाहत होतं तिथं, म्हणून तर बाहेर गेलतो तिकडं. परवा दिवशी गेलेलो आम्ही, ते आज आलोय का खायला प्यायला घेऊन चाललोय आता तिकडं अजून. परवा दिवशी सोमवारी संध्याकाळी आम्ही गेलेलो आहे तिकडं उजेडाचा 5 वाजताच. ते आता शेक निघालं का आज सकाळी आलो, आंघोळी केल्या. देव तर आमचं तसंच पाण्यातच होतं म्हणल्यावरच हाय खेळ आमचा. आता निघाले हो का डबं घेऊन. एक पोरगा ऍडमिट आहे साखरेच्या, तिथं चालली आता दवाखान्यात. काल इचू चावला इथं पाण्याच्या कडला. काय करू? इचू चावलाय ते आता आयशी मध्ये आहे ती. विंचू चावल्यावर आयसीयू. मग ते लवकर त्याला बघितलंच नाही. अरे आयशीत आहे की बीपी कमी झाला. ते नुसतं बर्फ हातात धरल्यावर त्याचं अंग पडलं होतं सारण. आता काय करू? अशा खूप कहाण्या तुम्हाला ऐकायला येतील आता. आता हे का रात्री तिथं 10 वाजता आलोय, तसल्या पावसात आलोय त्याला ऍडमिट करून. एक पोरग तिथंच आहे. दोन्हीच्या दोन्ही माझी पोरं दवाखान्यात आहेत आता. एक त्याच्यापाशी एक ऍडमिट केलेला आहे त्याला. आणि शेती शेती फिती काय ना मंजुरी करून खातो. दवाखान्याचा खर्च आता कोण द्यायचं? आपल्या आपणच भरायचं ना. आता कोण द्यायचं का? नुसतं इथनं गाडीवर पोरला न्यायला तयार नाही ती खर्च कोण देणार आहे ती इथली? त्याला तर चावलं आम्हाला नेलं असतं तर माझं पोरगा आयशीत पडलं असतं का? एक सुद्धा जवळ सुद्धा आलं नाही. त्याला मरणाचं पाय धरू घामाने डबडबून सारं पाणी शरीरातलं गेलं माझ्या लेकराच्या. माय तुझं नाव काय पूर्ण? काशीबाई भाऊ पवार. तुझ्याकडे नंबर आहे का? मोबाईल पाठाय का तुला? नाही नंबर माझ्याकडे. मुलाचा आहे का नंबर? मग पोराचा असेल की. अच्छा, हे लवे गावातल्या ह्या काशीबाई, काय नाव पूर्ण? काशीबाई भाऊ पवार. बरं, काशीबाई भाऊ पवार यांना तुम्हाला काय मदत करणं शक्य आहे आर्थिक स्वरूपाची ते तुम्ही यांना करा. ह्या गावचे कोण सरपंच असतील त्यांच्याशी संपर्क साधा. त्यांना तातडीनं आर्थिक मदत रोख स्वरूपामध्ये तुम्ही करायला पाहिजे. त्यांची परिस्थिती लक्षात आली. काळजी करू नका. कोणा हॉस्पिटलला आहे तुम्ही? साखरेच्या. डॉक्टरचा नंबर आहे का? नाही. बरं सरपंच, हा बघा 500 रुपये आता 500 रुपयाची मदत घ्या बघा. तुम्हाला भेटतो बरं. मी काल दिवसभर पाण्यात असलो साहेबांची. उचललं तर असतं त्याला लवकर, तर ते तेवढं माझ्या पोराचं झालंच बरं नसतं. माय 500 रुपये तुला आता मदत मिळाली लगेच. तू काय काळजी करू नको. मी डॉक्टर साखरेनं स्वतः आम्ही बोलतो फोन करून. आहे का डॉक्टर साखरेचा नंबर? त्यांना फोन लावा. हे प्रयत्न सगळ्यांनीच करायला लागतील. आता काही तुम्ही ते आता 1000 रुपये पाठवायला लागले तुम्हाला. 1,500 रुपयाची मदत करते. गणुकड आहे. गणुकड आहे पण गणूचं बी नाही काय. हॅलो डॉक्टर साहेब नमस्कार. हॅलो नमस्कार, मी राहुल कुलकर्णी बोलतो आहे NDTV मधून. मी NDTV मधून बोलतो. मी लवे गावामध्ये आलो आहे. मी NDTVचा न्यूज एडिटर आहे. बोला ना. माझी तुम्हाला विनंती आहे. काय नाव पेशंटचं? उमेश पवार. उमेश पवार नावाचा पेशंट डॉक्टर साहेब तुमच्याकडे ऍडमिट आहे. तर आम्ही महाराष्ट्राला आव्हान करतोय. आता तुमचं लाईव्हच सुरू आहे आमच्याकडे. तुमचा फोनही रेकॉर्ड होतो आहे. जेवढी मदत करणं शक्य आहे तुम्ही असं मदत करा अशी अपेक्षा आहे. चालेल चालेल ठीक आहे. माय डॉक्टर साहेब स्वतः म्हणतात जेवढं करणं शक्य आहे तेवढं करतील. त्यांना आता औषधाचं थोडा बहुत करत तर त्यांना बी लागणारच आहे की ती फीस घेणार नाही तुझ्याकडनं. ठीक आहे. चला थँक्यू डॉक्टर साहेब, थँक्यू सो मच. तर ह्याची गरज आहे महाराष्ट्राला, कारण त्यांच्या डोळ्यातले अश्रू तुम्ही बघितले. आणि मी 12वीला असताना इत्ता 12वी मला सुद्धा गाडीवर नाही. ऐक माय हे बघ खिकडा ऐक. सगळेजण कुठले ना कुठले तर अडचणीत होते. आता तुला 1,500 रुपयाची मदत झाली का नाही? ह्याने 500 रुपये दिलेत, ह्याने 1000 रुपये तुला टाकलेत. नाही टाकले तर मला फोन कर. ठीक आहे मी चल. मदत केली असती पण मी आता अशी एक केस स्टडी नाही. अशी महाराष्ट्रात हजारो लोक असणार की ज्याला तुमच्या मदतीची गरज आहे. सरकार म्हणजे कोण? तुम्ही आणि मीच असतो ना. सरकार म्हणजे शेवटी एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. तिथं आपण सगळ्यांनी मिळून मदत करायला पाहिजे.